पाणी वगैरे प्यायचं असलं घेऊन या. तास दीड तास काय आता खरं ना. अनुराग कश्यपचे काही सिनेमे आहेत पहा. अनुराग कश्यपने त्याला विचारलं, अनुराग कश्यपला लोक काय म्हणाले होते की अनुराग कश्यप काय करतो की त्याच्यासारख्या असणाऱ्या लोकांच्या मध्ये तो खूप काम करतो आणि त्यांना मदत करतो, त्यांना कर्ज देतो किंवा त्यांच्यामध्ये जातो. तर त्याला विचारलेलं होतं की हे बघ कशासाठी तू करतोय, तुझ्याकडे आधी 100 रुपये आहेत, तू त्यातले 50 रुपये यांना कशाला देतो. माझ्यासारखा सिनेमा करणारी लोक माझ्या आजूबाजूला वाढली तर मला काय म्हणायचं आहे हे सगळ्यांमध्ये पसरेल. तोच नेमका माझा पण येतोय की आपल्यासारखा विचार करणारी लोक समाजात वाढली पाहिजे आणि तसा प्रयत्न करणाऱ्यांपैकी आशिष एक आहे. मैत्रेय त्याच्यासाठी त्याने घेतलेलं नाव आहे आणि त्यामुळे मैत्रेयच्या या सगळ्या याच्यामध्ये जे काही आपल्याला करता येईल ती माझी पहिल्यापासून दृष्टी राहिलेली आहे. त्याच्या दृष्टीनं पण आजचा कार्यक्रम हा महत्वाचा आहे. आज हे तिसरं पुस्तक आहे आता जे प्रकाशित झालेलं जे आहे हे जेव्हा होईल आपलं आता शिसवे सर येतील 2002च्या बॅच ते होते. 97 पासून साधारणतः मी शिकवायला चालू केलं. त्यांचा पण मराठी लिटरेचरच आहे. रवींद्र शिसवे सर येतील ते बोलतीलच आपल्याशी. सुर्वे किंवा हे जे आहे म्हणजे त्यांचं ते एवढं हे प्रस्तावना आपली बघितली त्यांची याच्यातली. आज त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात यायला लागतं की जी घडण आहे म्हणजे एखादा कॅन्डिडेट का झालेला होता किंवा त्याचं बेसिक मोड काय आहे तर त्या प्रस्तावनेतून तुमच्या लक्षात येईल पहा की काय प्रकारे एखाद्या गोष्टीकडे समग्रतेनं बघायला पाहिजे किंवा पाहायला पाहिजे जी आहे ना ती दृष्टी साधारणतः आपल्याला डॉक्टर रवींद्र शिसवे सरांची दिसते. अत्यंत अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना त्यांनी लिहिलेली आहे. मगाशी आता सरांनी सांगितलेलंच आहे. त्यामुळे डॉक्टर ते सुद्धा डॉक्टर आहेत, हे सुद्धा डॉक्टरच आहेत त्यात आणि जाणीवपूर्वक निवडलेली फील्ड आहे. आशिषचं वैशिष्ट्य काय की जाणीवपूर्वक पेशंट्स न निवडता त्यांनी तुम्हाला निवडले आणि तुमच्यावर सगळे उपचार करण्याची त्याची एक वाट आहे. तुम्हाला सगळ्यांना दुरुस्त करणं हा त्यानं स्वीकारलेला मार्ग आहे आणि हा एक कॉशियस निर्णय आहे आणि तो अत्यंत इफेक्टिव्हली तर राबवतोच आहे किंवा राबवेल सुद्धा. याच्यामध्ये यश अपयश हे त्याचं बाय प्रॉडक्ट आहे. यश अपयश हे काय प्रोसेस जे आहे ते. आनंद दाखवले नावाचा जुना विद्यार्थी होता पहा. आनंदाला इंटरव्ह्यू विचारलं होतं की त्याचं ट्रॅव्हलिंग ही हॉबी होती. त्याला विचारलं होतं की ट्रॅव्हल महत्वाचं आहे का डेस्टिनेशन महत्वाचं आहे. तो म्हणला सर कंपनी महत्वाची आहे. तुम्ही तिथपर्यंत जाण्याच्या दृष्टीनं काय प्रकारच्या लोकांच्या सानिध्यामध्ये असतात त्याच्या दृष्टीनं सुद्धा हा राईट दृष्टिकोन सगळा असणारा जो आहे. मैत्रेय हा येणारा बुद्ध आहे पहा. तो आपल्या या सगळ्या याच्यामध्ये बेटरमेंट काय प्रकारचे आणता येईल शकेल महायानांचं जे तत्व आहे त्याच्याप्रमाणे केलेली त्याची मांडणी जी आहे. त्यामुळे मैत्रेय हे सुद्धा अत्यंत प्रभावी नाव आहे आणि त्याच्यात तर त्या प्रकारची प्रभावी व्यक्ती. हेतू काय आहे की त्या प्रकारे आपापलं जिथं जिथं तुम्ही आहात तिथं तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करत राहणार. तरी समाजामध्ये बराच अपेक्षित असणारा आपल्या संविधानाला प्रिएम्बलला अपेक्षित असणारा बदल नक्की व्हायला लागेल जे आहे. त्यामुळं त्याच्या दृष्टीनं त्या प्रकारच्या इन्साइट्स आणणं हा कुठल्याही प्रक्रियेचा भाग असायला पाहिजे जे आहे ते. या पुस्तकाच्या निमित्तानं त्याची एक रचना त्याची एक टिपण मी तयार केलेलं आहे. त्याची रचना जी आहे सरांनी म्हणलं असं प्रस्तावना आहे आणि त्याच्यात 15 प्रकरण आहेत पहा. अर्थशास्त्राची पण 15 प्रकरण आहेत. त्याचे स्ट्रक्चर सगळं जे आहे ते डिटेल्ड आहे. हे पुस्तक वाचल्यावर असं वाटायला लागतं की कदाचित सरांना याचं एक प्रिक्वल लिहायला लागेल. याचं सिक्वल तरी येईलच पण याची सुरुवातीची बॅकग्राऊंड जी आहे पुस्तकाच्या विषयी जसं सरांनी मगाशी म्हटलं की अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या लोकांना याच्यातनं काही इन्साइट्स आल्या. परिभाषा कोश त्याचा एखादा केला आणि त्याची पहिली चर्चा जी आहे ते अलीकडे भेटलेल्या विद्यार्थ्यांची पहिली रिॲक्शन काय असते, एवढं मोठं पुस्तक. त्यामुळं पुस्तक वाचणारे पुस्तक बघणारे आणि पुस्तकाच्या मार्फत स्वतःच्या नोट्स काढून वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्द्यांना आपलं आत्मसात करणार आहे. मी जेव्हा 4थीला होतो त्यावेळेचा एक किस्सा आठवला याच्यावरनं जे आहे ते म्हणजे स्कॉलरशिपच्या परीक्षेला खेड्यामध्ये असताना हुशार विद्यार्थ्यांच्या पैकी जसे असतात तशापैकी आम्ही होतो. शहरात आलो आणि वसंत बापटांचा कुठला तरी कार्यक्रम होता. तर वसंत बापटांनी सांगितलेलं होतं की काय त्यांचं हे ऐकायला आणि आम्ही गावातले लोक काय फक्त सर सही द्या. ते म्हणले नाही ज्याची वही त्याला सही. म्हणलं एक पान दे रे. नाही सर म्हणलं ज्याचं पान त्याला मान.
पण तेव्हापासून वही घेतल्याशिवाय कुठल्याही कार्यक्रमाला जायचं नाही, त्याच्या नोट्स काढायला पाहिजेत. हे आम्हाला वसंत बापटांच्या त्या कार्यक्रमातून लक्षात आलं. वसंत बापट, पाडगावकर आणि करंदीकर असे साधारणतः ते कविता, त्यांची ती कविता वाचनाचे ते गणपतीच्या ह्याच्यामध्ये दिवाळीच्या ह्याच्यामध्ये असे कार्यक्रम करत राहायचे आणि फिरायचे सगळ्या खेड्यांमध्ये आणि याच्यामध्ये जिथे स्वतःच्या खर्चानं त्यांचं त्यांचं जे आहे ते शाळांमध्ये त्यांनी हे केलं आणि कविता पसरवलेली जी आहे ते असे हे 3 लोक जे आहेत ते त्यातल्या वसंत बापटांचा आत्ता याच्यावरून आठवलेला किस्सा की आपल्या आपल्या नोट्स पाहिजे, आपले आपले मुद्दे पाहिजेत. कुठेही तुम्ही गेला तरी त्याची आणि ब्युरोक्रेसीमध्ये ते आवश्यकच आहे. आपलं आपलं टिपण पाहिजे. विंदा करंदीकर स्वतः कुठलंही आता मी बोलतोय, मी तरी बोलतोय तर ते असं लिहिलेलं म्हणजे टिपणच असायचं, सगळं लिहिलेलंच असेल तेच वाचायचं. डिसिप्लिन, ते स्वतः इंग्रजी प्राध्यापक होते. डिसिप्लिन नावाची जी गोष्ट आहे ती सगळ्या याच्यामध्ये आपल्याला आवश्यकच आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये येणाऱ्यांच्या दृष्टीनं 2013च्या नंतर इथिक्स आला. 2013च्या पूर्वी इथिक्सचा पेपर काय नव्हता, पण 2000 पूर्वी निबंध होता. निबंध त्यावेळेस 200चा होता, आता तो 250चा केलेला आहे. याचा अर्थ काय की निबंधाची गरज अजून वाढवलेली आहे. म्हणजे तुमचं म्हणणं अजून विस्तारानं समाजामध्ये जे तुम्हाला सिलेक्ट करू इच्छित अशा लोकांना वाटतं की तुम्ही अजून तपशिलामध्ये आम्हाला काहीतरी सांगा. आता हे पुरत नाहीये, म्हणून त्यांनी अजून एक पेपर आपल्याला दिला, तो म्हणजे इथिक्सचा. आणि इथिक्स आणि एसे याचं एकत्र आकलन जर बघितलं तर आपल्याला एक ऑप्शनल आहे, मिथ आहे. आपल्याला 2 ऑप्शनल अभ्यासाला असतात. एक ऑप्शनल आपला समजा आहे, माझा हिस्ट्री आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे, सोशलॉजी आहे, मॅथ्स आहे, कुठलाही आहे. आणि दुसरा तुमचा ऑप्शनल आहे तो एसे आणि इथिक्स आहे. त्यामुळे एसे आणि इथिक्सला ऑप्शनल सारखं ट्रीट करायला पाहिजे. तुम्ही विचार विमर्श पुस्तक सरांचं वाचलं असेल, निबंध त्यातले जे स्वतः त्यांनी लिहिलेले सगळे जे आहे तेच निबंध त्याच्यामध्ये आणि त्याच्यात काही व्हॅल्यू ऍडिशन केलेली जे आहे ते आधीचं पुस्तक तुम्ही याच्यातलं वाचलं असेल, के सागर प्रकाशनानं काढलेलं जे आहे ते. त्यामुळं त्या लिहिण्याची एक शैली, त्याचा एक प्रवाह जो आहे तो, आणि त्याच्यामध्ये हा प्रयत्न कशासाठी आहे की तुम्ही अँथ्रोपॉलॉजी अभ्यास कराल, सोशलॉजी अभ्यास कराल, पण एसे आणि एथिक्सला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, डिग्निटी द्यायला पाहिजे आणि त्याचं सखोल संपूर्णतः तपशिलामध्ये अभ्यास करायला पाहिजे. आणि आता इथं काही एमपीएससीचा अभ्यास करणारे पण विद्यार्थी दिसतात. तर एमपीएससीला पण आता हा नव्यानं आलेला आणि त्याच्यात एमपीएससीच्या मध्ये पण हा आहे, दळवे कमिटी तुम्ही वाचले त्याचे आर्ग्युमेंट जे आहेत ते. तर एमपीएससी याच्यामध्ये पण इथिक्सचा अभ्यास आपल्याला उपयुक्त आणि लागू आहे. एमपीएससी यामध्ये काय होईल की साधारणतः महाराष्ट्र स्पेसिफिक प्रश्न जे आहेत ते, महाराष्ट्र स्पेसिफिक याच्यात एक वेगळा सेक्शन सरांनी याच्यामध्ये केलेलं आहे की महाराष्ट्र स्पेसिफिक अभ्यास कसा करायला पाहिजे, त्याची दृष्टी कशी असायला पाहिजे. स्वातंत्र्योत्तर काळात 1950 ते 2025 या काळात एकच तुम्ही फिलॉसॉफर सांगा असं म्हटलं तर तो कोण म्हणता येईल आपल्याला, किंवा महाराष्ट्रावर भारतावर त्याचा नैतिक दबाव आहे असा मनुष्य मग विनोबा भावे. मग विनोबा भावेंचं सगळं मटेरियल बघायला पाहिजे. जयप्रकाश, विनोबा आणि गांधी असं मिलिंद कोकिलांचं पुस्तकच आहे. म्हणजे त्याच्यावर संभाव्य आपली क्रिटिकल ॲबिलिटी जी आहे, ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट, हे ह्या सगळ्या पुस्तकाचा हेतू किंवा याचा काय त्यात लिहिलेलं आहे, सरांनी लिहिलेलं. 2 उदाहरणं याच्यात घेतलेले आहे की एक रवींद्र शिसवे सरांनी इंट्रोडक्शन लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की हे काय प्रकारचं पुस्तक करायला पाहिजे आणि त्याच्यावर सरांनी स्वतःच प्रस्तावना लिहिल्यानंतरच एक मनोगत लिहिलेलं आहे की मी लेखक म्हणून माझं मनोगत काय. त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं की हे पुस्तक विचार करायला प्रवृत्त, उत्तर कसे लिहावे याच्याबरोबर विचार करायला प्रवृत्त करणं. त्यामुळे विचार करणे हे जे आहे ते विचार करण्याची प्रक्रिया गतिमान करणे, आणि त्यामुळं टू थिंक हेच त्याचं बेसिक आहे, जे आहे ब्युरोक्रेसीचं बेसिक आहे, तू विचार करणे. आता त्याच्यावर शिसवे सर विस्तारानं बोलतीलच पा, 2002च्या बॅचचे ते ठाण्याचेच होते, ते त्यांचा पण मराठी लिटरेचरच आहे. मुद्दा जो आहे तो काय की तुम्ही एखाद्या गोष्टीकडे बघत असताना त्याचं टेम्परल असं बघूच नका, त्याचं लाईफ लॉंग अंडरस्टँडिंग काय आहे आणि त्याच्यातनं आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मिळू शकतात त्याच्या दृष्टीनं हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे. रवींद्र शिसवे सरांनी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगितले की हे आपल्या विद्यापीठांमध्ये क्रेडिट सिस्टीम आहे, त्या क्रेडिट सिस्टीमला लावावं असं हे पुस्तक आहे. क्रेडिट सिस्टीम सुद्धा विद्यापीठातले जे असतात त्याच्यामध्ये हे फिलॉसॉफीचे विद्यार्थी असतील किंवा कुठल्याही लिबरल आर्ट्स मधले असे लोक पण हे वाचू शकतील, अशी या पुस्तकाची युजीसी आणि याच्याकडे मी रेकमेंडेशन करतो, असं साधारणतः इंट्रोडक्शन मध्ये म्हटलेलं जे आहे ते. या पुस्तकाच्या निमित्तानं संपूर्णपणे आपल्याला एकूण व्यापक चौकट काय महाराष्ट्राचं जसं आपण म्हटलं तसं याच्यात वेगळा सेक्शन त्याच्यावर आपल्याला दिसतो. म्हणजे
तो 2013च्या बॅटला पाटील नाव सुरू होता, तो काय करायचा, आणि 2-3 जण होते ते लोकल खूप लिहायचे पा, आणि त्यांना चांगले 118, 122, 138 असे मार्क असायचे, कारण लोकल सगळं आपल्या बाजूचं सगळं लिहिलेलं आहे, आणि त्यामुळे बॉटम अप जायला पाहिजे, टॉप डाऊन येता कामा नये. ती दृष्टी पण या पुस्तकामध्ये आपल्याला दिसते, की तुमच्या आजूबाजूचे लोक जे आहेत ते, बाबुराव सणस काय म्हणतात, केशवराव जयंती काय सांगितलेलं आहे, आपल्या आजूबाजूचं जे अंडरस्टँडिंग आहे, तशा दृष्टीनं महाराष्ट्र स्पेसिफिक एमपीएससीच्या ह्याच्यामध्ये 13 प्रश्न समजा लिहायचे, तर 6 ते 7 प्रश्न एमपीएससीच्या ह्याच्यासाठी ह्याच्यातले असतील, आपले महाराष्ट्राचे असतील. त्यामुळे महाराष्ट्र स्पेसिफिक अभ्यास जो आहे तो करण्याच्या दृष्टीने पण याचा एक वेगळा सेक्शन आहे. म्हणजे आता विराज शिंदेचं प्रार्थना समाजावरचा अभ्यास आहे, आणि प्रार्थना समाज त्यांचे विचार आहेत. विराज शिंदेंनी 1905 मध्ये इथं जे केलेलं होतं, पुण्यामध्ये जे केलं होतं, की ते शिकून आल्यानंतर काय काय गोष्टी करता येऊ शकतील, 6 मध्ये त्यांनी डेसिमिशन काढलं होतं. सुरुवात आपल्याला काय करायचं, समजा आता तुम्ही एमपीएससी फ्रीचा आपण अभ्यास करतो, आणि मला एमपीएससीचं मी का बघतोय, तर त्याच्यामध्ये स्ट्रगल बऱ्याच विद्यार्थ्यांना करायला लागेल. युपीएससीच्या मुलांच्या याच्यामध्ये त्याची एक बॅकग्राऊंड आणि त्याची एक कंटिन्युटी आहे. दोन्ही प्रकारचे इंटरॅक्शन आता आपल्याला दिसतात. म्हणजे सृष्टीचं पुस्तक मराठीत पण लगेच आलेलं आहे, आणि हे पुस्तक पण इंग्रजीत लगेच गेलेले जे आहेत. दोन्ही प्रकारचे ट्रान्झॅक्शन जे आहेत, आपल्याला मटेरियलच्या ह्याच्यामध्ये उदाहरणांचं वेगळे पण हे वर्क होतच. उदाहरण तुम्ही तुमच्या बाजूने, याच्यात अनेक प्रकारची नवी उदाहरणं सरांनी, म्हणजे आता उदाहरणार्थ याच्यामध्ये सांगलीचे कोण शिक्षक आहेत, त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला, त्याच्यामध्ये असलेल्या पॉप्युलर गोष्टी ज्या आहेत त्या टाळून स्वतःचं आर्ग्युमेंट कसं करायचं, आपल्या प्राईम मिनिस्टर भाषेमध्ये काय लोकलला वोकल कसं करायचं, त्याची चर्चा या पुस्तकामध्ये तपशिलामध्ये केलेली जी आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्पेसिफिक वाचताना सुद्धा याच्यातला बराच उपयोग जे आहे. आता महाराष्ट्र स्पेसिफिक तुम्ही म्हणलं की मग एमपीएससीला आम्हाला सुधारक आहे, पण त्यातनं मार्क येणार नाहीत ना तुम्हाला. आपल्याला वेगळ्या गोष्टी मांडणं प्रेझेंटेशनच्या लेवलला आणि आकलनाच्या लेवलला, जसं आता नेहमीचा अभंग नाही घेतलेला, वेगळ्या कवयित्रीला आपण समोर जायला पाहिजे, आणि त्यातनं त्या मानपत्रामध्ये सरांनी त्याची ओळख आपल्याला दिली. बी ओरिजिनल, बी नॅचरल, हे आपलं सूत्र आहे. 100% ते वर्क होतच. तुम्ही स्वतःचा विचार करा, आपण काय टाईपचे सत्व, रज, तम, प्रासाद, माधुर्य, ओज, कुठल्या प्रकारचा आपण ज्या टाईपचं माणूस आहोत त्या टाईपच्या ह्याला आपल्याला टेक्स्चर, आपल्याला फॅक्च्युअल एवढं जमतं, आपल्याला अनालिटिकल एवढं जमतं, त्याच्या दृष्टीनं आपण काय प्रकारचे माणूस आहोत याचा विचार करून आपल्याला सूट अशा गोष्टी मार्केटमधल्या उचलायला पाहिजे, त्याचा विचार आपल्या पद्धतीनं करायला पाहिजे. बाबा वाक्य प्रमाणे म्हणलं तर मग ते तुमच्या दृष्टीनं वर्क होणार नाही. म्हणजे यांनी काम केलेलं असं जे आहे ते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय सूट आहे, यांनी केलेलं आहे म्हणून, नेहा भोसलेनं केलेलं आहे म्हणून मी करावा, होईल का नाही. तुम्हाला नेहानं कोणाला फॉलो केलेलं नाहीये, आणि त्यामुळे मग तुम्ही तुमची ओरिजिनॅलिटी निर्माण करणे आणि त्याच्या दृष्टीनं त्याचा विचार करणे. महाराष्ट्र स्पेसिफिक याचं एक महत्वाचं आर्ग्युमेंट जे आहे ते, आणि बेसिकली कंटिन्युटी सगळी जी आहे, बालभारतीचा सगळा जो विचार आहे, जसा आता त्याच्यामध्ये सरांनी काही गोष्टी सांगितलेल्या ज्या आहेत, त्या बालभारतीची 11वी 12वी तत्वज्ञानाची पुस्तकं जी आहेत ती बेसिक, आणि मग त्यातनं आपली विकसित झालेली दृष्टी जी आहे, तर त्या सगळ्याचं कंपायलेशन आणि त्याचे सगळे मुद्दे एक्सटेन्सिव्हली या पुस्तकामध्ये घेतलेले आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या ह्याच्यावर तुम्हाला स्वतःला त्याची एक भाषा ओघवते आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला तुमच्या पद्धतीनं आर्ग्युमेंट कसं करायचं याची दिशा मिळते. म्हणजे आता हे पुस्तक मी बोलायचं म्हणून 1-2 वेळा वाचलं, टिपण त्याची काढलेली जी आहेत, मला जे जाणवलं ते म्हणजे काय, याचा फ्लो खूप चांगला आहे, म्हणजे याची आर्ग्युमेंटची पद्धती खूप चांगली आहे. बऱ्याचदा कसं होतं, आपल्याकडे मुद्दे असतात म्हणजे आर्ग्युमेंट बिल्ड करत नाही. त्यामुळे तुम्ही काय आर्ग्युमेंट आहे तुमचं, लोकांचं जे आहे ते पोझिशन काय, ह्याला अर्थ नाहीये, पोझिशन तुम्ही काही पण घ्या, त्याचं प्लीडिंग तुम्ही काय केलेलं आहे. त्यामुळे हाऊ टू प्लीड, हाऊ टू प्रोसीड, हेही या पुस्तकातून तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला काय प्रकारे आपलं म्हणणं मांडायची पद्धती जी आहे ती यायला पाहिजे जी आहे. आता याच्यामध्ये सुरुवात याची इंटरेस्टिंग आहे, त्यांनी काय केलेली आहे पहा, हे पुस्तकाच्या याच्यामध्ये मैत्रेय प्रस्तावना दिलेली आहे शिसवे सरांची, त्याच्यावर सर बोलतीलच. आता माझं हे आर्ग्युमेंट आहे त्याच्यामधले काही मुद्दे सरांच्या मध्ये येतील, पण रवींद्र शिसवे सरांनी एक्सटेन्सिव्ह त्याच्यावर हे केलेले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सह आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबईमध्ये सध्या ते कार्यरत आहेत, म्हणजे 25-1 वर्षाचा तरी त्यांचा आता अनुभव जे आहे, तर त्यांनी ही प्रस्तावना लिहिलेली आहे. आणि याची अर्पण पत्रिका असा शब्द न वापरता अर्पणिका असा शब्द याला केलेला आहे. आपण जे अर्पण केलेलं आहे, हे अर्पण कोणाला केलेलं आहे,
आपल्या विचारांनी मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या प्रत्येक तत्वचिंतकास. मग आता याची एक आपली यादी आपण काढली, कोण आहे. जसं आता आजचा पेपर तुम्ही बघितला सकाळ, तर याच्यामध्ये ऑडिसन नावाच्या विचार, तुम्ही म्हणलं कोण ऑडिसन, मग त्याच्यावर जरा अभ्यास केला, वाचलं. माहिती नसणं हा काय गुन्हा नाहीये. माहिती नाहीये हे कळाल्यानंतर त्याच्यावर काम करणं. तुम्हाला अशा 10 गोष्टी माहिती असतील की ज्या मला अजिबात माहित नाही, सरांना माहित नाही किंवा रवींद्र सरांना पण माहित नसते. माहिती नसणं हा काही इश्यू नाही. इश्यू आहे की माहिती नाही हे कळाल्यानंतर त्याच्यावर तुम्ही किती वेगात काम करता, त्याच्यावर किती वेगात तुम्ही अभ्यास करता जे आहे ते. तशा दृष्टीनं याच्यातनं आपण आपलं बघितलं की मला किती लोक माहिती आहेत. पाश्चात्य नीतिमीमांसेमध्ये काय काय गोष्टी आहेत. सरांनी आशिष सरांनी मेपुरेगेंचा संदर्भ घेतलाय. मेपूंनी काय काय म्हणलेलं आहे. कोणते लोक मी वाचायला पाहिजे याचा आपल्याला एक नॉव क्रिटिकली असायला पाहिजे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ टीचर. आपलं मला कॅन्डिडेट म्हणून, मला एक ऍस्पिरंट आय एस म्हणून, ऍस्पिरंट डीसी म्हणून मला हे लोक माहिती असायला पाहिजेत. त्या प्रकारची मेहनत, त्या प्रकार, कारण सेल्फ सॅल्वेशन इज द बेस्ट सॅल्वेशन. त्याला काय हेच नाही. बुद्धानं सांगितलेलं जे मुक्ती कोण पथ आहे, रिडम्पशनचा जो मार्ग आहे तो तुमचा तुम्ही आहे. मी मार्ग जात आहे असं सांगितलं ना, मोक्षाचा तुमचं तुम्हीच आहे. आपला मोक्ष बघायला पाहिजे. त्याच्या दृष्टीनं विचार करणं जे आहे ना, याच्या सरांनी लिहिले ते वाक्य पण मी दाखवतो की असे सरांनी लिहिले की ह्या पुस्तकाचा हेतू काय. कारण अर्पणिकेतनंच त्यांनी तो बराचसा क्लिअर केलेला आहे की फिलॉसॉफीचा विचार करणारे कुठल्याही प्रकारचे न्यायामधले लोक असतील किंवा स्वातंत्र्य संकल्पनेमध्ये आलेले असतील, ख्रिश्चन ट्रॅडिशन मध्ये. आता ख्रिश्चन ट्रॅडिशन म्हणलं तरी त्याच्या 2-3 भागांमध्ये आपल्या चर्चची मोठी ट्रॅडिशन आहे, बायबलची मोठी ट्रॅडिशन आहे, त्याचबरोबर संपूर्णपणे आपल्याला संतांची मोठी परंपरा आहे. सेंट ट्रॅडिशन, बायबल ट्रॅडिशन आणि याची परंपरा. मग त्यात सरांनी ऑगस्टिनचा उल्लेख केलेला आहे. थॉमस ॲक्विनसनं काय सांगितलेलं जे आहे, संत परंपरा युरोप मधली मोठ्या प्रमाणामध्ये. डॉमिनिक चर्च झालं होतं ते काय होतं, सिरियन चर्च आहे त्याचं काय म्हणणं आहे, ख्रिश्चॅनिटीचा जसा प्रभाव आहे तसा बसवांना आहे. तुम्ही वेदिकेवरच्या मराठीतल्या कविता वाचल्या असतील, वेदिका आणि वेदिके म्हणून काय काय लिहिलेलं जे आहे ते. त्यामुळे ती नव्याची ओढ वाचत असताना ती नव्याची ओढ असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये नव्या गोष्टी मांडायला पाहिजेत. जसं आता उदाहरणार्थ मेघना पेटेंचं नवीन पुस्तक आलेलं आहे पहा. नवी लिहिणं जे आहे, मेघना पेटे ह्या या गेल्या 15-20 वर्षातल्या महत्वाचा मराठीतला लेखक म्हणजे मेघना पेटे. मग त्यांचं काय आर्ग्युमेंट जे आहे ते, म्हणजे कोण कोण आहे म्हणजे क्रिटिकली महाराष्ट्राच्या जीवनातले पेच मानणारे लोक कोण आहेत, त्याचं माझं स्वतःच एक अंडरस्टँडिंग डेव्हलप व्हायला पाहिजे. असं होतं. म्हणजे आता मिलिंद इथं, मिलिंद मोहिते होते पहा, ग्रामीणला होते, डीवायएसपी झालेला. असे अनेक नावं सांगता येईल की त्याचा स्वतःच तो एक जजमेंट घ्यायचा, स्वतःच एक अंडरस्टँडिंग डेव्हलप करायला पाहिजे की काय, कुठल्या लोकांना जे समजतंय, कुठल्या लोकांना पेच मांडता येतात. म्हणजे अंजली चपलगट्टी लिहायच्या पहा, मग त्याच्यात त्यांना काय सापडलेलं होतं, त्यात त्यांनी काय आर्ग्यू केलेलं होतं. आपल्या नीरज हातेकर सर लिहितात, मग त्यात ते काय मांडण्याचा प्रयत्न करतात. मी तुझ्या स्ट्रक्चरला, ज्या व्यवस्थेला जॉईन व्हायचा प्रयत्न करणार आहे, त्याच्यामध्ये गेल्यानंतर माझ्याकडे कोणत्या क्वालिटीज लागतील, त्या क्वालिटीचा विचार आपल्यामध्ये इम्पॅक्ट व्हावा. म्हणून या पुस्तकात एक इंटरलायझेशन तुमच्यामध्ये होईल की मी ज्या प्रकारचा माणूस होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, कारण तसा माणूस त्या ब्युरोक्रेटिक स्ट्रक्चर मध्ये आपल्याला लॉंग रन मध्ये काही काम करेल अशी शक्यता. आणि त्यामुळे मग आजचे सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक पेच काय आहेत, आणि हे पेच मला म्हणजे आय मे बी स्मॉल बट आय एम कॉलिड 18, 22, 24 जे काय माझं वय आहे तेवढ्या वर्षाचा मी व्यक्ती आहे, पण मला वाटतं की यांचे हे आर्ग्युमेंट आहेत. मी ज्या भागात, मी पालघर मधनं आलेला आहे, ठाण्यामधनं आलेला आहे, किंवा मी वाशिम सारख्या भागात आहे, मी कोकणात आहे, सोलापूर, सातारा, सांगली, कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही, तरी आपल्याला या रिजनचं एक अंडरस्टँडिंग आहे. विशेषतः एमपीएससी बद्दल मी जास्त बोलतोय कारण त्याच्यामध्ये हा क्रायसिस जास्त प्रकारचा. एमसीक्यू ची प्रॅक्टिस होती, पण आता 2006 ते 10 किंवा 11 त्या काळामध्ये मी बरंच शिकवलेलं आहे. सोशॉलॉजी त्यावेळेला शिकवायचो किंवा मराठी लिटरेचर, हिस्ट्रीचे, पण त्यावेळेला ती अनालिटिकल वे होती ना. आपले सतीश पाटील सर आहेत पहा, सतीशला मला वाटतं 200 पैकी 180 वगैरे पण मार्क मिळालेले होते ना. पबॅड त्याचा ऑप्शनल होता आणि लोकांनी अनालिटिकली सगळे आर्ग्युमेंट मांडलेली होती. जे तुम्हाला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कधी कळेल तर भवताल काय सगळा बारकाईने कळाला. आणि त्याला आजचं तरी जे सगळं जग उभं आहे त्यात दृश्याचा वापर आहे, दृश्य आहेच आहे, ऑडिओ आहे, पण स्वतः इंटरप्रिट करणं, कारण त्याच्यामध्ये मीडियम वेगळा आहे. आजचा पेज जो आहे तो काय नीतीमधला आणि याच्यातला, की आपण बघतोय, आपण ऐकतोय,
आपण वाचायला पाहिजे, मीडिएटर नको. त्यांनी लिहिल्यानंतर तो माणूस जाऊ दे, हे लिहिलेलं सरांनी लिहिलेलं मी माझ्यामध्ये काही नाहीये, मला ते इंटरप्रिट करायला माझी स्पेस मिळायला पाहिजे. ती स्पेस तुम्ही तुमची घेतल्यानंतर तुम्हाला जे सापडेल ते तुमचं असेल, ज्याला आपण इंटरलाइज होणं म्हणतो. आणि तशा दृष्टीनं पेपर, आजचे पेपर बघितले, कुठलेही त्या चाललेली सिरीज होती. आता मागच्या वर्षभर तुम्ही बघितलं तर शरद भाविस्करांनी सिरीजच चाललेली होती ना, त्यात कितीतरी गोष्टी आहेत. संशयवादाची सरांनी चर्चा केली, आता जे म्हणलेलं आहे देकारपासून त्यांनी अनेक गोष्टींपर्यंत आणलेलं होतं ना. त्याच्या 2 वर्ष आधी बघितलं तुम्ही श्रीनिवास हेमाडे लिहायचे पहा, श्रीनिवास हेमाडे तुम्ही वाचलं. आता जसं चित्तदोष लिहितोय, चित्तोष खांडेकर नदींवर लिहितोय पहा, तसं परिणत दांडेकर लिहायच्या. आपल्या हिताचं परीक्षार्थी म्हणून किंवा माझा इंटरेस्ट, पर्सनल इंटरेस्ट काय चाललेलं आहे याचा नो हाऊ यायला पाहिजे. जसं आता AI इन्व्हेडेड इंडियन सिनेमा असं आजच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे, मिंट मध्ये त्याची चर्चा केलेली आहे. त्यामुळे एआयचं आक्रमण आहे. पण आपल्याला विंदा किंवा कोणी पण सांगतील, सगळ्यांपासून सगळ्यांना सांगितलं की यंत्र आणि माणूस यांच्या सगळ्यामध्ये आपण यंत्राच्या बाजूनच आहेत. पण यंत्राच्या बाजूने उभं राहताना तुम्ही कोणत्या व्यवस्थेच्या बाजूने उभे आहात हा पण मुद्दा आहे ना. त्यामुळे नुसतं यंत्र आणि माणूस हे चर्चा कशी काय करणार तुम्ही, तुमची पोझिशन कुठं आहे. तुम्ही म्हणला की हे सगळं माणुसकीच्या सोडवणुकीसाठी. असं 2 वर्षापूर्वी ते अर्चना वानखेडे नावाची स्टुडंट होती, अर्चना आता ह्याला आहे, तिला विचारलेला इंटरव्ह्यूला प्रश्न होता ना की अर्चना तुला असं वाटतं का की अलेक्सा हे प्रश्न सोडवेल का, खेड्यातले प्रश्न. अलेक्सा हे टूल आहे ना, अलेक्स टूलच्या आधारे तुम्ही किती जाणार, त्याच्या मागं तुम्ही कुठल्या गोष्टी आणणार. त्यामुळे आज सगळ्यात जास्त चलती कशाची आहे, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगच आहे ना. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे तुम्ही योग्य प्रॉम्प्टिंग करता का, प्रॉम्प्ट कसं केलेलं आहे. प्रॉम्प्ट जर चांगला असेल तर चांगले रिझल्ट येतील. आता प्रॉम्प्ट करण्यासाठीच समज माझ्याकडे असायला पाहिजे की काय प्रॉम्प्टिंग द्यायला पाहिजे, कुठल्या गोष्टी विचारायला पाहिजे, त्याची दिशा काय प्रकारची असेल. ओव्हरऑल या येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या वेगामध्ये आपण सगळ्या गोष्टी बदलायला जातो त्याच्यामध्ये स्पष्टता, जे आपण म्हणतो ना की सीधी बात नो बकवास, 2 पॉइंट मधलं अंतर स्ट्रेट लाईन मध्येच कमी असेल. मग ती स्ट्रेट लाईन आखण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. साध आहे स्ट्रेट लाईन. काय, मी इथं आलेला आहे, मला आय एम ग्रॅज्युएट, मला IAS व्हायचं आहे, मला हे व्हायचं, मग हे कसं होत आहे याची चुकलेली का होईल, पण स्वतःचे आडाखे तुम्ही बांधायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी बांधायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, ती डिपेंडन्सी जी आहे ती सगळी आपल्याला अनेक गोष्टी दिसायला आणि याला झापडबंदता यायला लागते, ती सगळी टाळायला पाहिजे. आणि ती टाळण्याच्या दृष्टीनं संपूर्ण तुम्हाला यासारखे पुस्तकं नक्की उपयोगी पडतील, विचार करायला पद्धती. आता शेसवे सरांनी काय लिहिलं याचे काही मुद्दे मी सांगतो पहा. विचार करण्याची व्यापकता, पुस्तकाचा दर्जा, त्याची बौद्धिक संवेदनशीलता, स्वच्छ आणि समतोल भाषा, विद्यापीठातील क्रेडिट प्रणालींमध्ये या पुस्तकाचा समावेश, असं 2-3 वेळा शेसवे सर बोलतील जाता त्यांनी लिहिले. त्यांनी उदाहरण घेतलेलं होतं की आता पोलीस डिपार्टमेंटचे ते स्वतः आहेत त्याच्यात, त्याने म्हणलं की रस्त्याने डाव्या, तो पुस्तक वाचायचं, रस्त्याने डाव्या बाजूने चालावे असं एक कन्व्हेन्शन आहे. मग आता ह्या कन्व्हेन्शनचा विचार करताना विद्यार्थ्यांनी हे वाक्य कसं घ्यायला पाहिजे, त्याच्यावर काय विचार करायला पाहिजे, म्हणजे नॅशनल पेडेस्ट्रियन पॉलिसी काय आहे का, किंवा सेफ्टीचे प्रोटोकॉल्स काय आहेत का, की जे त्याच्याबद्दलच्या कन्व्हेन्शनला आपल्याला समजून जातील. त्यामुळे डाव्या बाजूने चालावे तर काय प्रकारे चालायला पाहिजे, कसं चालायला पाहिजे, आणि त्याची काही नॅशनल हायवे अथॉरिटी काय सांगते का, महाराष्ट्र पोलीस गाईडलाईन्स त्याच्यावरच्या काय आहेत का. त्यामुळे टू थिंक, आता स्वच्छता राखा असं लिहिलेलं असतं पहा, 119(2) त्यातला नियम असतो तिथं. त्यामुळे त्या यमनियमांमध्ये जाणं आपल्याला आवश्यक आहे. टेक्निको लिगल जे आहे, टेक्निकल नॉलेज तुम्हाला खूप चांगलं असायला पाहिजे विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे, कारण शेवटी ते ब्युरोक्रॅटला राबवायचं. नियमांचं इंटरप्रिटेशन तुम्ही क्वासी ज्युडिशियल बॉडी व्हाल, सेमी ज्युडिशियल असेल, एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर, बऱ्याच गोष्टी तुमच्यामध्ये येतील ना. मग त्याच्या दृष्टीनं ती व्हर्सॅटिलिटी आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आणणं. हायवे ट्रॅफिक पोलिसचं त्यांनी घेतलेलं उदाहरण जे आहे, 10 गोल्डन रूल्स फॉर रोड सेफ्टी सांगितलेले जे आहेत ते काय काय प्रकारचे आहे. शिक्षणाचं उद्दिष्ट, मूल्याधिष्ठित शिक्षण. आता याच्याविषयी तर IKS आणि ही सगळी पद्धती आहे पहा इंडियन नॉलेज सिस्टीम मध्ये ती चर्चा, आणि याच्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीमच्या बद्दलची स्वतःची सरांचं पण स्वतःच त्या प्रकारचं वाचन असल्यामुळं तशी विपुल उदाहरणं दिसतात. इंडियन नॉलेज सिस्टीमला प्राधान्य द्यायला पाहिजे. आता जानेवारी तुम्ही योजना बघितलं तर त्याच्यामध्ये बुद्धिझम आणि इमोशनल इंटेलिजन्स असं एक नुसतं आर्टिकलच आहे. याचा अर्थ काय की नुसत्या बुद्धिझमच्या आधारे इमोशनल इंटेलिजन्स पहा. इंडियन नॉलेज सिस्टीमचा विचार हा त्यातला महत्वाचा आहे. रवींद्र शिशू सर सांगतात की मगाशी म्हटलं माझी पोझिशन क्लिअर आहे, मी जीवनवादी आहे. कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला असा वाद जो झालेला होता त्याच्यामध्ये
जीवनवाद नावाची गोष्ट फडके खांडेकरांच्या याच्यामध्ये आलेली होती, त्याच्यावर सर आता बोलतीलच. पण त्या जीवनवादी असण्याचा प्रभाव सुद्धा त्यांनी लिहिलेला की मी जीवनवादी आहे म्हणजे काय, मी माझ्या ह्याच्यामध्ये काम करतो, मला दिलेलं निहित काम करतो. पुण्यामध्ये शिसवे सर होते पहा, पुण्यामध्ये त्यांनी काही काम केलेले जे आहेत, कुठं जिथं असेल तिथं सांगलीला असताना सगळ्यात वाईट गोष्ट त्यांनी जे नमूद केलेली आहे की तुम्ही काही पण व्हा पण दांभिक होऊ नका. दांभिकपणाचा सगळा रोग समाजामध्ये कसा पसरलेला आहे, दांभिकपणातनं तुम्ही स्वतःचं नुकसान कसं करता. फैज त्यांनी बरेच लोक कोट केले, जसं आता याची चर्चा त्यांनी केलेली होती तसं फैज अहमद फैजची चर्चा केलेली आहे. प्रामाणिकपणा आणि सजगता या केवळ आनंद देत नाही तर ते आपली अभिवृद्धी करतात, जगण्याचे नवे पर्याय सुचवतात. फैज जे आहे हम देखेंगे फैजची सगळी चर्चा. त्यामुळं बऱ्याच गोष्टी म्हणजे हाऊ टू प्रोसीड, ती प्रस्तावना तुम्ही 2-3 वेळा वाचा, हाऊ टू प्रोसीड, आपण कसं लिहायचं याची एक दृष्टी सुद्धा आपल्याला त्या प्रस्तावनेबद्दल मिळायला लागते. वेटरन ज्याला आपण म्हणतो, सीझन ब्युरोक्रॅट विचार कसा करतात, सीझन ब्युरोक्रॅट आर्ग्युमेंट कसं देतात, सीझन ब्युरोक्रॅट लिहितात कसं, ते मांडतात कसं. विनोद राय यांचं पुस्तक वाचलं, नटवर सिंग यांचं कुठलंही पुस्तक तुम्ही वाचा, महाराष्ट्रातले वाचले, माधवराव यांचं वाचलं, माधव गोडबोले यांचं पुस्तक जे आहे ते वाचलं, पद्माकर दुभाषींचं वाचलं, किंवा अलीकडं वापर आणि आधीचे आहेत पी सी अलेक्झांडर आहेत, तर त्याच्यातून तुम्हाला आर्ग्युमेंट करण्याची पद्धती पण लक्षात येते. स्वतःला मांडताना कसं लिहितात की जे आपल्या स्ट्रक्चरचा भाग असायला पाहिजे. आता जसं याच्यामध्ये भ्रष्टाचाराबद्दलची चर्चा आहे आणि भ्रष्टाचाराबद्दल विचार कसा झाला पाहिजे, करप्शनच्या बद्दल कोलुजिव्ह करप्शन आहे, मग कोलुजिव्ह करप्शन मध्ये असणारे मुद्दे काय, सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याचं स्ट्रक्चरल अंडरस्टँडिंग काय आहे. म्हणजे भ्रष्टाचार फक्त एक कोलुजिव्ह दोघांच्यातलं नाही, आत्ताच्या एव्हिडन्स ऍक्ट मध्ये काय बदल करायला पाहिजे. परवा तुम्ही जर बघितलं ना पारच्या पेपरला आलेलं 17A मध्ये काय बदल करायला पाहिजे, टेक्निकली साऊंड असायला पाहिजे. आपलं वाचन हे टेक्निकली साऊंड असायला पाहिजे. आणि करप्शनच्या ह्याच्यामध्ये नुसतं थोडंच आहे की पैसे देणाऱ्याला अटक जे आहे, करप्शन खूप मी चांगला आहे तुम्ही चांगले आहे, पण स्ट्रक्चर लिमिटेड आहे ना. स्ट्रक्चर लिमिटेड असल्यामुळे स्ट्रक्चरच्या ह्याच्यामध्ये आपल्याला मर्यादा येतात. म्हणजे आता मी समजा इथं कुलकर्णी साहेब गेले आणि माझी बदली झाली आणि मी म्हणले फाईल मी वाचून सांगतो, संध्याकाळी शिपाई आला, मला म्हणला साहेब आहे ना ते कुलकर्णी साहेबांचा मागच्या वेळा ऍक्सिडेंट झाला, मला कशाला सांगते तुम्ही. नाही नाही आपलं तुम्हाला माहित पाहिजे. कशाला माहित पाहिजे. नाही नाही ती फाईल आली ना आपल्याकडे, त्याचा ऍक्सिडेंट काय संपत. नाही नाही आपलं जाता सांगितलं तुम्हाला. स्ट्रक्चरल करप्शन जे आहे ना हे आता कोर्सिव्ह करप्शन झालं. कोर्स म्हणजे तुम्ही आता कम्पेल्ड, मी चांगला आहे, मला आता मेल आली की आपलं जपानला हे डॉक्युमेंट द्यायचे आहेत, आता मला कळालं, मी आलो तुमच्याकडे, तुम्ही म्हटलं तुम्ही पण प्रामाणिक मी पण प्रामाणिक आहे, पण एवढ्या फायली आहेत ना, एवढ्या फायली आणि तुमचं होणारच नाही. ते म्हटलं माझं आमचं मोठं डील जाईल, मग हे सोडवायचं कसं ना. म्हणजे याचा अर्थ करप्शन या प्रक्रियेवर आजूबाजूनी विचार झाला पाहिजे. याच्यात ह्युमन नेचर नावाची जी गोष्ट आहे की सगळी माणसे, ह्युमन नेचर बद्दलचाच मुद्दा आहे ना शेवटी. पॉलिटिकल सायन्स इज अबाउट अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर. मानवी जीवन आपण कसं समजून घेणार, आणि मानवी जीवन समजल्यानंतर सेल्फिश आहे का, सगळे काय दरवेळी सेल्फिश असतील असं नाही, चांगल्या किंवा वाईट अर्थानं. आणि त्यामुळे मग स्ट्रक्चरल करप्शन होतं का, संरचनात्मक त्याचे मुद्दे कुठले आहेत, किंवा त्या संरचनेच्या बरोबर आपल्याला मानवी भीती जी आहे ती निर्माण करते का. कोलुजिव्ह करप्शन, दोघांनी मिळून केलेलं करप्शन, किंवा सरांनी तर ती खूपच तपशील दिलेले आहेत पहा, करप्शनच्या बद्दलची तपशिलातली चर्चा जी आहे. एखाद्या गोष्टीचं आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये युनायटेड नेशन्स आपण सही केलेली आहे, पण ते कुठं स्वीकारलेलं नाही, हे केलेलंच नाही. सही करणं वेगळं आणि रॅटिफाय करणं वेगळं ना. रॅटिफाय कुठं केलेलं आहे, रॅटिफाय केलं तर त्याला आपल्याला काही अर्थ आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये किती आहे, 3.5 जागा बाहेर आहेत ना, ज्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो, अशा 3.5 किंवा 4 जागा, 96 जागा खासगी याच्यातच आहे ना. मग त्यातल्याबद्दल बोलायला पाहिजे ना. मग म्हणजे याचा अर्थ काय, हे तुम्हाला कोण सांगणार नाही, आपल्याला ते गोल्डन सायलेन्सेस वाचता आले पाहिजे. या पुस्तकामध्ये त्या दिशा आहे ना, तो गोल्डन सायलेन्स असतो, तो तुम्हाला दिसायला पाहिजे की इथं स्पेस आहे, इथं वाचायला पाहिजे, इथं बघायला पाहिजे आपल्याला. सुरुवातीला 10 वेळा ते चुकेल, पण नंतर एक तुमचा टेक ऑफ येईल ना, तुम्हाला स्वतःला स्वतःचा आर्ग्युमेंट बिल्ड करता येईल. तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही म्हणू शकला की तुम्ही आय एस झाला, तुम्ही डीसी झाला, तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमचं तुम्ही म्हणण्याचा आर्ग्युमेंट प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्या दृष्टीनं पण हे महत्वाचं आहे. मेपूर एगेनचं आणि याच्याबद्दलचं एक टर्म याच्यात आलेली आहे पहा, संस्कृतायझेशन ऑफ करप्शन. सरांनी वापरलं, संस्कृतायझेशन ऑफ करप्शन होतं का,
आता आणि हे कुठल्या काळात, ज्या काळात डिसंस्कृतायझेशनची परंपरा लागलेली आहे. आय एम मोर बॅकवर्ड दॅन यू, असा जो सगळा काळ आहे, मी तुझ्यापेक्षा जास्तच मागास आहे, तुला काय वाटलं, आम्ही आणखी मागास आहे. अशा काळामध्ये संस्कृतायझेशनची प्रक्रिया ही करप्शनच्या ह्यात येते, तर डिसंस्कृतायझेशनच्या काळात हे कसं समजणार ना? डिसंस्कृतायझेशनच्या पिरियडमध्ये संस्कृतायझेशन ऑफ करप्शन कसं समजून घेणार? अशा अर्थानं आपल्याला फिलॉसॉफी, ऍडमिनिस्ट्रेशन आणि ह्युमन सायकॉलॉजी तिन्हीच्या बाजूने, सायकॉलॉजीच्या याच्यामध्ये आपल्या एनसीईआरटी दिले, मोहसिन हे दिलेलं आहे. सायकॉलॉजीची म्हणून असणारी एक स्वतःची ज्ञानशाखा आहे, मिनिमम अंडरस्टँडिंग. आणि अलीकडचे 2-3 वर्षातले पेपर जर तुम्ही बघितले तर पबॅड मधली फिलॉसॉफी जी आहे ती जास्त आपल्याला अप्लाय करायला लागते. एमपीएससीला तसं असेल आहे. आताचा पेपर आपल्याला दिसतो की ट्रॅडिशनल बऱ्यापैकी एमपीएससीच्या मध्ये पारंपरिक, ज्याला आपण म्हणतो, विश्वकोश चांगले पहा, त्यातनं तुम्हाला गोष्टी कळतील. विश्वकोशाचं चांगलं मटेरियल आहे आणि ते इझिली अवेलेबल पण, आपल्याला नुसतं असं फोनवर बघितलं तरी ते अवेलेबल आहे. त्याच्या दृष्टीनं जे आहे आपल्या मनोगत एंड कसं सरांनी केलेलं आहे, आशिष सरांनी एंड काय केलेलं आहे, माझा हेतू उत्तर कसे लिहावे असा केवळ नसून, तो तर पाहिजेच आहे, उत्तर कसे लिहायचे एक नमुना देणं, पण विचार कसा करावा. त्यामुळं रवींद्र सरांनी जे सांगितलेलं होतं त्याच्यातला महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे तुम्ही विचार कसा करावा, याच्या दृष्टीने या पुस्तकानं काही दिशा दिलेली जी आहे ते. आणि मग नीतीशास्त्राच्या याच्यामध्ये GS4 चे हे आहे, स्टुडंटनी कुठलंही समजा पुस्तक आहे तर त्यासाठी पहिल्यांदा काय करायला पाहिजे, सवय काही जणांना ती असणार नक्की, पण काय करायला पाहिजे, कुठलंही पुस्तक आलं तर ते बिब्लिओ बघायला पाहिजे. बिब्लिओ याचा अर्थ संदर्भ, संदर्भ पुस्तकं जी आहेत, 72 ते 74 पुस्तकं याला बिब्लिओ म्हणून सरांनी जोडले. 72 ते 74 पुस्तकांचा आधार घेऊन हे पुस्तक लिहिलेलं आहे. पीटर सिंगर पासून मेपुरेगे, तर्कतीर्थ किंवा त्याच्याही आधीचे युपी याच्यामधले वेस्ट मधले सगळे अभ्यासक घेऊन, म्हणजे मेहनतीनं केलेलं काम आहे. त्याच्यामध्ये असा कुठलाही शॉर्टकट नाही आहे किंवा एआय आणि याचा स्वतःचा आर्ग्युमेंट बिल्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या दृष्टीने एक महत्वाचं आपलं अपडेट जो आहे तो, जसं मगाशी म्हटलं, दादासाहेब नवपुते आई सोबत भांडी घासूया असं त्यांनी एक राबवलेली स्कीम होती, सरांनी त्याचं उदाहरण घेतलेलं आहे. अजय पानसरे सांगलीचे शिक्षक आहेत, त्याचं सरांनी उदाहरण घेतलेलं आहे. मग आता याचा हे काय व्हायला लागतं, शिक्षक जेव्हा असतो तेव्हा अजय पानसरे, अजय पानसरे, अजय पानसरे, अजय सगळ्यांच्यात अजय पानसरेच होतं आणि त्यामुळे वाटतं की मास कॉपी झालेली आहे. अजय पानसरे हे तुमच्या दृष्टीनं आलेलं नाव आहे की ज्याच्यातनं तुम्ही क्लू घ्यायला पाहिजे की असं आपल्याला आजूबाजूला शोधायला पाहिजे. बिहारमध्ये बाबा हे नवीन आलेले लोक आहेत, या शिक्षकांनी हे केलेलं काम चांगलं आहे, यांनी हा राबवलेला प्रोग्राम आहे. आता क्रांती ज्योती विद्यालयाच्या निमित्तानं तुम्ही जर बघितला तर ते गाणं ऑलरेडी होतं मतकरींचं, ते सगळीकडे पसरलेलंच होतं. म्हणजे काय, तर त्याच्यात मग ते कुठे कुठे आहे, इश्यू कुठल्या कुठल्या प्रकारचा आलेला आहे, आगरी बोलीचं त्याच्यावर आलेलं आहे. बोलींच्या आत्ताच्या काळात हा जो चाललेला आहे डिसेंबर फेब्रुवारी या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रकारे विद्यापीठांमध्ये सेमिनार्स मध्ये चर्चा होत असते, बोलींवर झालेली सगळी चर्चा. आपल्याला संभाव्य प्रश्न काय असतील हा विचार करायला पाहिजे. संभाव्य प्रश्न आपल्याला काय असतील आणि आपण त्याचं उत्तर कसं. नव्या क्षेत्राकडे या आधीच्या कुठल्याही आपल्या रिजनल मध्ये मी वाचलेलं नाही, कदाचित असेल पण मी वाचलेलं नाही, ते म्हणजे इथिक्स ऑफ केअरवर, इथिक्स ऑफ केअरवर विस्तारानं सरांनी लिहिलेलं आहे. इथिक्स ऑफ केअर हे फेमिनिस्ट मेथॉलॉजी मधनं आलेली प्रक्रिया होती आणि स्त्रीवादी चर्चा विश्व केअरकडे कसं बघायला लागतं. केअर हे कोर्शन आहे, केअर हे दमन आहे, पारंपरिक पितृसत्ताक जाणीवेतनं निर्माण झालेली प्रक्रिया आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काय काय लिमिटेशन्स आहेत. श्यामच्याही म्हणजे याच्यात असे ब्लॉक्स दिले, जसे बालभारती आपल्याला ब्लॉक्स आहेत तसे ब्लॉक दिलेले आहेत की श्यामच्याही आणि त्याचं म्हणणं काय आहे. आपल्या तळव्यांना तू जसं जपतो तसं म्हणाला जप जे आहे ते. श्यामच्या आईला 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पण जुन्यात पण मिळाला, आता पण मिळालेलं जे आहे. नेमाड्याने म्हटलं की श्यामच्या आई हेच माझं आवडतं पुस्तक आहे. म्हणजे त्याचं महत्व सगळं जे आहे त्याचं काय काय आर्ग्युमेंट आहे, कशी केलेली आर्ग्युमेंट जी आहेत ती. बालभारतीचा प्रभाव वापर करायला पाहिजे. मार्गारेट मीडचं तर सगळ्यांनी सरांच्यात पण घेतलेलं आहे. मार्गारेट मीडनं जे म्हटलेलं की माणुसकी टिकून आहे ज्या वेळेला माणसाचं हील झालं, हाडते, त्याच्यानंतर मग माणसाला माणुसकी उजागर करण्याची प्रक्रिया सापडली जी आहे ते. आता म्हणजे अँगरचा सरांनी घेतलेला मुद्दा आहे. अँगर बद्दल म्हणजे आता मी म्हणलो नाही, मी फार चिडलेलो आहे बरं का, तू रागाव नाही तर काय म्हणत, मला त्याचा संतापच आलेला आहे.
क्रोध आहे, क्रोध, राग, संताप, चीड, क्रोध, फरक आहे ना याच्यामध्ये. आपण अँगरचं फक्त राग असंच करतो. आणि अँगर बद्दलच आता भारत सरकारनं काय दाखवून दिलेलं आहे की अँगर ही चांगली गोष्ट असते. आत्ताची जी सगळी चर्चा झाली, तुम्ही दिनकरची कविता बघितली काय, जब विनाश मनुष्य पर छाता है तो सबसे पहले विवेक मर जाता है. आपल्या रामदारीची कविता जी आहे की दुर्जनांच्या नाशासाठी रागावलं पाहिजे, दुर्जनांच्या नाशासाठी क्रोध आवश्यक आहे का. आणि त्यामुळं वायकिंगचं अंडरस्टँडिंग कसं होतं, वायकिंग काय म्हणायचे की अँगर इज अ गॉड गिफ्ट. तुम्हाला आम्हाला थोडंच रागवायला येतं, रागवू नये त्याची कृपा आहे. रागवल्यात ना नवीन आयवार्द बोललेच ना, ते नवीन साम्राज्यच निर्माण केलं ना. म्हणजे एखाद्या गोष्टीच्याकडे बघण्याची प्लुरॅलिटी सगळी जी आहे ना, बहुविधता आणि बहुलता, ही सगळी संपूर्णता त्याच्यामध्ये आपल्याला मिळवला पाहिजे. जसं राग ही नुसती संज्ञा नाही, त्याच्या अनेक चिडलेलं असणं म्हणजे त्यात क्वालिटी वाईज फरक काय. राग आणि हे एकाच कॅटेगरीमध्ये आहे का वेगळा आहे. क्रोध, जमदग्नी सारखा क्रोधित झालेला, संतापलेलं जे आहे त्याचा संताप सिद्धार्थ होत नाही. संतापणं म्हणजे काय, म्हणजे त्याच्यावर जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही, एथिक्स ही अशी गोष्ट आहे ना, म्हणजे सगळ्या बऱ्याच जणांनी तर म्हणलेलं पण आहे की 188 पण मार्क मिळायला पाहिजे ना, हे सगळे भ्रम आहेत. जर तुम्हाला ऑप्शनलला 188 मार्क मिळतात, त्यापेक्षा 10 मार्क एथिक्सला नक्कीच मिळायला पाहिजे, कारण तेवढं पोटेन्शियल आहे. त्या प्रकारचा विचार आपण करायला पाहिजे, त्या प्रकारची दृष्टी आपल्यामध्ये यायला. त्यांचे बायसच नाही आहेत. हे बाबा 188 आणि कन्नड लिटरेचर मार्क बघितले, मराठी लिटरेचर मार्क बघितले, अँथ्रोची मार्क बघितले, 362 ची टॉपर आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला, दुनिया एवढी ज्याच्या डोक्या एवढी, तुम्ही स्वतःला कसं मोल्ड करता, तुम्ही स्वतःला कसं इमॅजिन करता जे आहे ना, त्याच्याप्रमाणे ते सगळं होईल. आणि त्यामुळं मग नॉट फेल्युअर बट काय लो एम इज क्राईम, तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये ढाळायला पाहिजे, त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं हे करायला पाहिजे. आता बऱ्याचदा याच्यामध्ये दिसतं की हे जे लिहितात त्यांचं पाठांतर पण चांगलं आहे, त्यामुळे पाठांतराचं स्किल लागेल, पाठांतराचं स्किल बऱ्यापैकी लागेल. मग रश्मी रथीच्या ओळी समजा, मग तुम्हाला जेवढं जसं पाठ होईल, कारण याच्या सरांनी इतक्या कोट दिलेले आहेत, इतके आर्ग्युमेंट दिलेले आहेत, ते सगळे आपल्या पद्धतीने रिप्रोड्यूस करण्याच्या दृष्टीनं दिलेल्या वेळेत हजर करणं म्हणजे मेरिट, दिलेल्या वेळेत हजर व्हायला पाहिजे ना ते. त्यामुळं त्याच्या आणि ह्या पुस्तकाचं वेगळे पण पुढं काय की याच्यामध्ये पोस्ट ट्रूथ म्हणजे अपडेट चांगला आहे. बऱ्याचदा पुस्तकं लिहिलं जातं तर काय होतं की एक बुकिश काहीतरी असं घेतलं जातं, तसं न करता अच्छा पोस्ट फॅक्ट मध्ये काय करायला पाहिजे, पोस्ट ट्रूथ मध्ये काय करायला पाहिजे. सत्योत्तर जगामध्ये आपण जर बघत असू तर सत्योत्तर जगात नीतीशास्त्र कसं वाचायला पाहिजे याची गाईडलाईन पण अशी ह्याच्यामध्ये आलेलं आहे. जैन फिलॉसॉफी, बुद्धिस्ट फिलॉसॉफी याची चर्चा आहे ना. आता जैनांच्या ह्याच्यामध्ये स्थानकवासी आहेत, जैनांच्या मध्ये तेरापंथी आहे, यापनी आहेत, कोल्हापूरला गेला तर पंचम आहेत. जेवढं तपशिला तुम्ही म्हणलं याच्यापेक्षा मला आमच्या बाजूची वेगळी माहितीचे त्याचं मांडायला पाहिजे. तेच लिहिलं तर त्याला काही अक्षराचे मार्क मिळतील फक्त. आपल्याला स्वतःची ओरिजिनॅलिटी तुम्ही दाखवली तर तुमच्या मागे सगळे येणारच. ते करेज यायला पाहिजे, करेज पाहिजे. मला असं आर्ग्यू करा, आणि ते करेज अभ्यासात नाही. असाध्य मगाशी म्हणलं, असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. ओलेमुळे यांनी पण वापरलं, ओलेमुळे वेद काय खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. कारण अभ्यास जो अभ्यासून प्रगटावे, अभ्यासाला दुसरा एक शॉर्ट पर्याय आहे, आणखी अभ्यास दुसरा पर्याय नाही. अभ्यासाला पर्याय एकदम लगेच आहे, शॉर्टकटच आहे, आणखी अभ्यास करा. 18 तास केला आपल्याला वाटतं 15 तास म्हणजे शॉर्टकटच होत. आणि त्यामुळे असं खूपच मी लोक बघितले, ते पॅशन आहे, पॅशन आहे, ते पॅशन आहे. सोमवारी वाचायला अजित 2002च्या बॅचला रवींद्र सर झाले, 2003 ला अजित जोशी नावाचा मराठा पहिला मराठीचा विद्यार्थी होता. अजितची मेथड होती, पण तो सोमवारचा बसला तर गुरुवार आला वाटतं, तो कंटिन्युअस वाचतच असायचा. बरोबर यार, गुरुवार आला सर सोमवारी बसला असतो. आणि हे मी मिथिकल सांगत ना, अजितला विचार, असे खूप लोक आहेत. पॅशन जे आहे ना, मी राहणार आहे तर ते असं पूर्ण ते टार्गेट घेऊनच काम करायला, ते पॅशन न तुम्ही त्यामध्ये गेला तर ते संपेल. म्हणजे सगळ्या गोष्टी असं अंग चोरून काम नाही होणार. ते माग खूप खूप वेळा म्हणलेलं आहे, अभ्यास करून या पृथ्वीवर एकच माणूस मेलेला आहे, तो म्हणजे अरिस्टॉटल. बाकी कोणी मेलेलं नाही, बाकी कोणीही मेलेलं नाही. अभ्यास करा, जबरदस्त अभ्यास करायला पाहिजे. आपल्याला वाटतं आजारी पडलो तर, आपल्याला वाटतं हे झालं तर खूपच पेन पडतंय, पण मग आता चालत जायला पाहिजे.
अभ्यास सुरू तर करा, खूपच असतं आपलं पण. तर त्यामुळे ते स्व त्यातला सोडायला पाहिजे. एकच स्व आहे तो म्हणजे आयएस, त्याच्याशिवाय काहीच नाहीये. तर ती आपल्याला धारणा येईल. आणि त्यामुळे ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य एक व्यापक जाणीव त्यामध्ये सरांनी निर्माण केली आहे. जैन परंपरा, सप्तभंगी न्याय, बौद्ध परंपरा, वैशेषिक परंपरा या सगळ्याचा विचार जो आहे तो आलेला आहे. किंवा नव्या टर्म्स जे आहेत, जसं आता उदाहरणार्थ लिकी पाईपलाईन आपल्याला माहित आहे. सरांनी बोगस पाईपलाईन बद्दल लिहिलेलं आहे. इम्प्लिसिट असोसिएशन कसं असतं, जसं आपण फ्रँकलिन डिलेमा नावाचा टर्म वापरतो त्याच्यामध्ये, किंवा प्रिन्सिपल ऑफ डबल इफेक्ट वाटतो, पॉलन प्रिन्सिपल. नव्या नव्या तत्वांच्या आधारे आपला मुद्दा आर्ग्युमेंट मांडण्याचा प्रयत्न करणे जे आहे ते. जसं सोशल लोफिंग नावाची टर्म त्यांनी वापरली. सोशल लोफिंग होतं म्हणजे काय होतं, नव्या नव्या तत्वज्ञानाच्या मध्ये येणाऱ्या कल्पना असतात. जसं उदाहरणार्थ पोस्ट कोलोनियल अभ्यास असतो. पोस्ट कोलोनियल अभ्यासाच्या मध्ये बरेच जण आपण सगळे ऑन्टॉलॉजीचा अभ्यास करतो. तर ऑन्टॉलॉजीकडून हे सिनेमा स्टडीज मध्ये पण खूप आहे आणि याच्यामध्ये पण काय, डेरिडा नावाचा विचार होता. तो म्हणला की हे बरोबर आहे, पोस्ट कोलोनियल स्टडी आहे, त्याच्यामध्ये ऑन्टॉलॉजीचा अभ्यास आहे, पण हॉन्टॉलॉजीचा अभ्यास खूप आहे. तर हॉन्टॉलॉजी नावाचं पुस्तक लिहिलं आहे. हॉन्टॉलॉजी म्हणजे हॉन्टिंग होतं, पोस्ट कोलोनियल हॉन्टिंग. म्हणजे त्या जुन्या गोष्टी ज्या आहे, मेकॉले आपल्याला अजून हॉन्ट करतोय का, त्यामुळे हॉन्टिंग आणि हॉन्टिंग बद्दलची आता ही नवीन नोशन आहे, अलीकडच्या काळात खूप जण वापरतात. नव्या संकल्पना मग त्या प्रशासनात कशा येतात, प्रशासनात आणलेले इश्यूज काय काय प्रकारचे जे आहेत, तशा दृष्टीनं नव्या नव्या गोष्टी, जसं बसव, विरा शिंदे, दीनदयाळांच्या ज्या गोष्टी ज्या आहेत, कायदा नियम नीती आणि त्याचा परस्पर संबंध जे आहे. गुन्नार मिर्दलचा एक केस त्यांनी घेतलेली आहे चांगली. गुन्नार मिर्दल हा आपल्या इथे एशियन ड्रामा लिहिणारा जो आहे, त्यानं ते सौम्य सॉफ्ट स्टेट नावाची गोष्ट जी मांडलेली होती जी आहे, आणि निष्कर्ष मग याच्या सगळ्या शेवटी जे आहे ते विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे याच्याविषयीचे दिलेलं आहे. मला वाटतं तो पण महत्वाचा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांनी याचं काय पुढे करायला पाहिजे. पुस्तक वाचावे कसे, ज्याच्यावर रवींद्र सर बोललेलं तपशिलामध्ये. नोट्स, साधी गोष्ट जी आहे ना, की मराठीमध्ये ते वाला कुलकर्णी होते, त्यांनी मराठी प्राध्यापकांना सांगितलेलं की मराठी प्राध्यापक पहिल्यांदा नोट्स काढायला शिकायला पाहिजे. नोट्स काढणार, नोट्स काढतो ना, त्यासाठी पुस्तकं वाचायला पाहिजे. पुस्तकं नाही वाचत मग कसले नोट्स काढतो. त्यांनी त्यामुळे आदर्श शिक्षकाचे असे गुण सांगितलेले, आदर्श समीक्षकाचे. तसं पुस्तक कुठलंही आलं तर पहिल्यांदा ते वाचायला पाहिजे. स्टार्ट एंड आपण म्हणतो. 2019 पूर्वी बऱ्याच जणांना माहिती आहे, 19 पूर्वी महाराष्ट्रात सीसॅट हा इश्यू नव्हता मेजर. कोरोनाच्या नंतर काय झालेलं आहे की ते रिडिंगची ॲबिलिटी कमी होत गेलेली. तुम्ही डे टू डे रिडिंग करत असाल तर तुमचं क्रिटिकल, बऱ्याचदा कसं होतं, मी समजा आहे, माझं बीएससी पीजी झालंय, एमएससी पीजी झालेलं आहे, पण माझी क्रिटिकल जी रिडिंग आहे, आजचा आर्टिकल वाचलं अँथ्रोपॉलॉजीचं आहे, आजचं आर्टिकल वाचलं एन्व्हायरमेंटचं आहे, आजचं आर्टिकल वाचलं डेमोक्रेसीचं आहे, याच्यातनं बऱ्याचदा माझी डेमोक्रेसीची लिटरसी वाढते, याच्यातनं माझी अँथ्रोपॉलॉजी लिटरसी वाढते, याच्यातनं माझी एन्व्हायरमेंटची लिटरसी वाढते. आणि ती लिटरसी जशी वाढेल तसं ते कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅराग्राफ आपल्याला इझी वाटायला लागतं. आणि त्याचं म्हणजे आता माठोगाड गेल्यावर खूप जणांनी लिहिलं पा, मग सगळं वाचायला पाहिजे ना. आपल्याला वाटतं एक पुरेस आहे, पण त्याच्या टोन मध्ये, टेक्स्चर मध्ये, त्या डिबेट मध्ये इव्हॉल्व कसं केलं. गाडगीळ सुरुवातीला लिहित असताना एन्व्हायरमेंटचं ते जेव्हा आले शिकून, त्यावेळेचं अंडरस्टँडिंग कसं होतं आणि आज काय आहे, आजची चर्चा जी आहे, तर या सगळ्याच्या मध्ये आपल्याला नव्या गोष्टी लक्षात द्यायला लागतात. कोणकोणत्या गोष्टी आपण बघतो आणि कोणत्या गोष्टी आपल्याला आणायला पाहिजेत. म्हणजे पुस्तक कसे वाचावे, नोट्स कशा काढाव्यात, इंटरलाइज करणं, याचा अर्थ की ते आपल्याला समजून घेण्याची प्रक्रिया जी आहे. त्यामुळं 8 वेळा 10 वेळा तुमचं तुम्हाला जेव्हा वाचता येईल त्यावेळेला ते वाचायला पाहिजे. याच्या पुढचा भाग जो आहे तो म्हणजे तुमचं टेक्निकल जे आहे, प्रेझेंटेशन, एका मिनिटात किती शब्द लिहितो, तुमची प्रेझेंटेशन स्वतःची पद्धती, खडाखोड न लिहिता तुम्हाला 10, 20, 30, 40, 50 सगळं लिहिता येतात का. बऱ्याच जणांचा स्टुडंटचा असा प्रॉब्लेम की 200 मीटर तुम्ही पळता पण 2 किलोमीटर पळत नाही. म्हणजे सगळा पेपर लिहायची टेक्निकच आपल्याकडे आलेली नसते. 6 तास असं लिहायला पाहिजे. मग 6 तास लिहिण्याच्या दृष्टीनं काय काय करता येईल जे आहे ते, आणि स्वतःच मटेरियल तयार करण्याची दृष्टी, आपली स्वतःच मटेरियल जे आहे ते कसं आपण निर्माण करू शकतो. अभ्यास नावाचा जो बाब आहे याच्यातली ती करायला पाहिजे. आणि अभ्यास म्हणजे शब्द अनित्य असतात, पण शब्दांना परिस्थिती अर्थभरत असते. तुमच्या स्वतःच्या एका पर्स्पेक्टिव्ह मध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला म्हणजे जसं आता अभ्यासाचा जुना अर्थ काय, कला परंपरेतला
अभ्यास म्हणजे गुरुची सेवा. तोच अभ्यास तुम्ही लांबून बघायचे आहे. 10-10 वर्ष असे कटार काळात जर बघितलं तुम्ही कुठलंही हिंदुस्थान घराणं, कर्नाटकी घराणं, संगीताच्या ह्यामध्ये, त्यामुळे त्या परिवेशामध्ये त्या संज्ञांचे अर्थ वेगवेगळे असतात. आपल्याला नेमके अर्थ माहिती आहेत का, तेच अर्थ आपल्याला लागलेले आहेत का, ही साधारणतः अजून तपशिला बोलता येईल. कन्क्लुजनला मी एवढं सांगेन पहा, की जसं इथं शिशवी सरांनी लिहिलेलं आहे त्याच्यातल्या इंट्रोडक्शन मध्ये जे आहे, जेव्हा मी ब्लरला लिहिलेलं, जेव्हा मी हे पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हा जाणीव झाली की सखोल आणि भव्य असे विचारवंत माझ्या हाती आलेले आहे. या पुस्तकातील अनेक विषय मी वेगवेगळ्या संदर्भात वाचले होते, परंतु एखाद्या विषयाचा इतका अभ्यास करून ते समर्थपणे मांडला जाऊ शकतो याची प्रतिष्ठी या पुस्तकामध्ये आली. त्यामुळे मी झपाटल्यासारखा हे पुस्तक वाचत राहील. सरांनी लिहिलेले पुढे जे आहे ते अनेक भाग पुन्हा पुन्हा वाचायचे वाटले. पुस्तकाची एकूण रचना, एखादा मनुष्य 25 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर त्याला काही गरज नाहीये, म्हणजे बेसिक तुमची टेंडन्सी जी आहे ना, आत्ताच्या काळात तर मग तुम्ही असताना तर तू किती इंतू पाहिजे पा कामाच्या बाबत गरज नाही. मी आता ज्या पदावर आहे विशेष पोलीस त्याच्या वेळेची काही गरज नाही, पण तरी सुद्धा ज्ञानाची लालसा जी आहे ना तीच तुम्हाला तिथपर्यंत नेते ना. त्यामुळे हे जे वाक्य आहे की मी झपाटल्यासारखं ते वाचत राहिलो, पुन्हा पुन्हा वाचलं. पुस्तकाची रचना, मांडणी, प्रवाह, व्यासंग, बौद्धिक संवेदनशीलता, प्रशासनात प्रवेश करण्याची इच्छा असलेल्या दृष्टीने पुस्तक वाचावे. अधिकारी आधीच प्रशासनात कार्यरत आहेत त्यांनाही वाचायला पाहिजे. हे पण महत्वाचं आहे की ब्युरोक्रेसीमध्ये ऑलरेडी काम करणार 10 वर्ष 15 वर्ष असतील तरी सरांचं म्हणणं आहे की त्यांनी पण वाचायला पाहिजे. ते विद्यमान परिस्थितीत पुस्तक वाचणे आवश्यक आहे असे मी निश्चितपणे नमूद करू इच्छितो. विद्यापीठांच्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये सुद्धा हे अभ्यासाचं शिक्षण दिलं जातं. अभ्यासक्रमांमध्ये क्रेडिट प्रणाली लागू केलेली आहे, त्यामध्ये नीतिशास्त्र हा विषय आलेला जे आहे ते, आणि हा केवळ स्पर्धा परीक्षांच्या मध्ये न राहता एक टेक्स्टबुक म्हणून हे स्वीकारतीलच महाराष्ट्रामध्ये अशी मला पूर्ण खात्री आहे. म्हणजे याच्यातनं दोन गोष्टी येतात पहा, की एखाद्या पुस्तकावर समग्रपणे अभ्यास करून बोलणं आणि तेवढ्याच सखोलपणे त्याची चर्चा करणं जे आहे. त्यामुळे हे इंट्रोडक्शन मधनं पण तुम्हाला त्याच प्रकारचे आपल्याला इन्साइट आणि मुद्दे दिसायला लागतात की काय काय आलेले जे आहेत. इथिक्सचा एकूण कन्क्लूड एक 2-3 मिनिटांमध्ये माझं मी आर्ग्युमेंट थांबवतो की एथिक्सचा एकूण विचार करत असताना तुम्ही सुटा त्याचा विचार करू नका. तुम्हाला तुमचं प्रिलिमचं मटेरियल आहे, त्यात इथिकल डिलेमा काय येतात. बऱ्याचदा आपण सुटे सुटे असा अभ्यास करतो. कॉम्प्रिहेंड असा एक अभ्यास करणं जे आहे ना, तर कॉम्प्रिहेंटिव्ह अभ्यास करत असताना प्रिलिम मधले जाणवलेले डिलेमा, जसं परवा कोणी सांगितलं की सर ते लॅटेंट हिटच्या आता प्रिलिम मध्ये चर्चा केली, पण ते सायक्लॉन मध्ये मी लिहितच नाही कधी. सायक्लॉन मध्ये त्याच्याबद्दल काहीतरी बोलायला पाहिजे, इकडच्या ह्याच्यातले आले. त्यामुळे ज्ञान सुट नाहीये, ह्याची को लिंकेजेस त्या डॉट्स जे आहेत ते आपल्याला जोडायला पाहिजे. त्याच्यामध्ये प्रश्नांचे एटिमॉलॉजी एपिस्टेमॉलॉजी वाचताना आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये सीसॅट, बऱ्याचदा सीसॅटचा जो पेपर आहे तो इथिक्सला खूप गाईड करतो. सीसॅटच्या लाईन मध्ये ज्या ज्या गोष्टी मांडल्या गेलेल्या आहेत त्याच्यातनं आलेल्या गोष्टी पण आपल्याला या इथिक्सच्या पेपरला उपयोग पडतात. नीतिशास्त्र आणि समजा आता तुम्ही पॉडकास्ट समजा आपण बघतो तर त्याच्यामध्ये अनेक क्वालिटी मटेरियल असणारे जे आहेत, नॉन युपीएससीचे जरा तुम्ही बघितले, नॉन युपीएससी युपीएससी करणारे एमपीएससी करणारे लोक नाही पाहायचे, वेगळे बघायचे. म्हणजे समजा आता डिकोडर आहे, रुचिर शर्मानं ते दरवर्षी बोलवतात. मग रुचिर शर्मांचं ब्रेकआउट नेशन पासूनच रायटिंग आहे. त्यामुळं आपल्या काळामध्ये आजच्या यात इकॉनॉमिक्स लिहिणारे लोकांची पुस्तकं कुठली आहेत, अर्थशास्त्रामध्ये डिबेट काय चाललेलं आहे, कारण आता बजेटचा आणि याचा कालखंड आहे. मग त्याच्यामध्ये कोणत्या लोकांना फॉलो करायला पाहिजे. ब्युरोक्रॅट म्हणून मला कुठल्या कुठल्या गोष्टींच्या याच्यामध्ये आहे ना, खूपच जगभरातल्या सगळ्या घडामोडी बदलतात. मग त्याच्यातनं येणारे इन्स्टिट्यूशनल क्रायसिस मांडणारे कोण आहेत. काल गीता गोपीनाथांचं आपण बघितलं की त्या म्हणाल्या की हे बरोबर आहे, टेरिफ बरोबर आहे, पण पोल्युशन हा त्यापेक्षा मोठा क्रायसिस आहे ना. कालच्यातच आलेले आपल्या IMF आणि याच्यामध्ये चाललेले, डावोस मध्ये काय चाललेलं आहे. आता तुम्ही म्हणलं याचं इन्स्टिट्यूशनल जे आहे, जसं आता काय 6th एलिमेंट आपल्या याच्यावर भाष्य करणारे काही फैजल देवजी आहे समजा, किंवा नव्यानं लेखन करणाऱ्यांच्यामध्ये रिजनली पण आलेले अशोक मोदींचं तुम्ही इंडियन इकॉनॉमीचं अंडरस्टँडिंग बघितलं. इकॉनॉमीच असं नाहीये. आता जसं रिमेंबर आणि मेमरी आणि रिमेंबरन्स
याच्यावर खूप चर्चा चाललेली आहे. नव्या आणि हे समजण्याचा मार्ग काय, तर त्या वेळेला आलेली पुस्तकं. सगळं वाचणं फिजिकली इम्पॉसिबल आहे. त्यामुळं त्याच्या बुक रिव्ह्यूला प्रायोरिटाईज करायला पाहिजे. पुस्तकं त्याची बघायला पाहिजेत, काय आहेत. बुक रिव्ह्यू ज्याला आपण म्हणतो. शनिवारच्या ह्याच्यामध्ये येतात, रविवारच्या मध्ये येतात. तुमच्या आता इंटरव्ह्यू बरेच चाललेले आहेत पहा. तुमच्या स्वतःच्या आवडी-निवडींमध्ये त्याचा काय वापर आहे, ते कसं घडतं. कॉम्प्रिहेन्सिव्ह सगळी एक तयारी करत राहायला पाहिजे. आपल्या ऑल इंडिया रँक 11 आलेली स्टुडंट होती. कोणत्या प्रकारे आपण 160 पासून 211 पर्यंत जाऊ शकतो. इंटरव्ह्यूला 211च्या वर 200च्या वर गेलेले लोक तुम्ही पहा, त्यांचं नीट असतं, म्हणजे रिडिंग क्लोज असतं. डे टू डे रिडिंग त्यांचं क्लोज असतं. बऱ्याचदा इंटरव्ह्यूला 160च्या खाली पडतात. याचं कारण काय, तर त्याच्यामध्ये ते लूज स्ट्रक्चर बांधलेलं असतं आपलं, आणि त्यातनं बऱ्याच गोष्टी मग अशा पोर बाहेर पडतात. तुमची विण सुरुवातीची चांगली असेल, आणि त्यामुळे सिव्हिल सर्व्हिस हा डे टू डे ऍटिट्यूड आहे. सिव्हिल सर्व्हिस ही डे टू डे अंडरस्टँडिंग आहे. दैनंदिन जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये तुम्ही काय काय वाचता, त्या वाचणाऱ्या गोष्टींमधनं तुम्ही काय काय मिळवलेलं आहे, हे सगळ्या याच्यामध्ये यायला पाहिजे. त्यामुळे इकॉनॉमीतले याच्यामध्ये म्हणजे आयडियली असं काही जण करायचेच पहा. आपल्या 2008च्या वगैरे आधीच्या बॅचेसना जे सांगितलेलं होतं की काय, तुम्ही आठवड्याला एखादं पुस्तक तुम्ही मला सादर करा, प्रेझेंट करा, बुक प्रेझेंट करा. आणि असं वाचून घ्यायचं नाही. मी फिलॉसॉफीतलं वाचलं, सायकोलॉजीतलं वाचलं, तसं तुमची वाचनाचं पॅशन जे आहे त्यातनं तुम्हाला एक व्हर्सॅटिलिटी येते. त्यामुळे आपल्याला केवळ दशग्रंथी लोक घेणार नाहीत, ते अष्टावधानी पण पाहिजे आणि दशग्रंथी पण पाहिजे. त्यामुळे तुम्ही अष्टावधानी व्हायला पाहिजे आणि दशग्रंथी पण व्हायला पाहिजे, तर ती गोष्ट सोपी होते. ती गोष्ट संपूर्णपणे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे काम करणं म्हणजे. आणि असं हे नाहीये ऑल इंडिया, मी म्हटलं बऱ्याच जणांना बोललेलं पण आहे की मी या फील्डमध्ये अजून आहे, याचं कारण ऑल इंडिया रँकला रिजनलचा विद्यार्थी यायला पाहिजे का, शक्यच नाही पहिला रँक, असं शक्य आहे. म्हणजे हे तुमच्यावर आहे. 9व्या रँक पर्यंत जर लोक गेले, 15व्या रँक पर्यंत गेले, एका पहिल्याला का जात नाही. त्यांचे बायसेस नाही आहेत पहा. युपीएससी काय बायसेस नाही. तुमच्या बाजूने तुम्ही त्याच्यावर मेहनत कशी घेता. आणि किती कटू वाटलं तरी मी हे आता ओपनली सांगितलं, गेल्या 3-4 वर्ष सांगतोय पहा, इंग्रजीचा अभ्यास करणाऱ्यांपेक्षा मराठीचा अभ्यास करणारे लोक कमी अभ्यास करतात, एक्सक्युजेस जास्त घेतात. बिटर वाटलं तरी हे सत्य आहे. एक्सक्युजेस घेण्याची टेंडन्सी एक्सक्यूज यूज नका. तुम्ही ठरवले डेडिकेशन टू डिझायर टास्क, हे करायला पाहिजे. मी इंग्रजी विद्यार्थी बघितला, 3 महिने एका इंग्रजी विद्यार्थी अभ्यासाला बघितलं आणि एका मराठीला. तर इंग्रजी विद्यार्थी खूपच कन्सिस्टंट असतो, डेडिकेटेड असतो. हा केवळ मीडियमचा फरक नाहीये. एकूण एक्सपोजरचं त्याला जास्त भान आहे का, एकूण एक्सपोजरचं मला कमी भान आहे का, एकूण मला कुठल्या लोकांशी स्पर्धा आहे, कुठल्या लोकांपर्यंत मला जायचंय, त्याची एक चौकट मला येत नाहीये. ती चौकट यायला पाहिजे व्यापक पातळीवर. त्यामुळे एल मध्ये काय चाललंय, प्रिन्स्टनला काय चाललेलं आहे, त्याचा आपल्याला अंदाज आला. पेपर काढणारे लोक, पेपर तपासणारे लोक, हे आपलं उद्दिष्ट आहे ना. म्हणजे त्या पेपर काढण्याच्या पद्धती, विचार करण्याच्या पद्धती, या सगळ्यांचा आपला एक आवाका यायला पाहिजे. या पुस्तकाच्या निमित्तानं त्यातला जो समग्र जे म्हणलेलं आहे, सम्यक, ते समग्र नीतीशास्त्र जे आहे, ती समग्रता मला वाटतं त्या पुस्तकापुरती मर्यादित नाही. ती समग्रता तो वे ऑफ लाईफ आहे. तो वे ऑफ लाईफ निर्माण व्हावा तुमच्या ह्याच्यामध्ये, आणि त्याच्या दृष्टीनं तुम्ही काही प्रयत्न करावेत. सिलेक्शन, त्यानंतरची प्रोसेस जी आहे ती म्हणजे तुमच्या कामाचा इम्पॅक्ट काय आहे समाजामध्ये, तुम्ही किती इंटिग्रिटीनं काम करता, तुम्ही किती ऑनेस्टीनं काम करता, या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यामध्ये फरक पडतोच ना. की खूप विद्यार्थी आहेत पहा, की ज्यांनी आपापल्या पद्धतीने आपापल्या क्षेत्रामध्ये अगदी सुरुवात 97च्या याच्यापासूनचे मला माहिती असणारे जे आहेत, जे सायलेंटली आपल्या आपल्या ठिकाणी काम करतात आणि ते त्यांच्या ह्याच्यामध्ये सकारात्मक बदल करतात. म्हणजे यांच्या आधी, रवींद्र सरांच्या आधी समजा वटकर होता, राजकुमार वटकर आहे, हेमंत होता, किंवा विश्वास आहे, किंवा वांगणकर नावाचा स्टुडंट होता, पोलीस मधले जर आपण बघितलं, अलीकडच्या यातले पण आहे. तुमच्या ठिकाणी तुम्ही काय प्रकारचं काम करू शकता. मी आता टुरिझमला मला दिलेलं आहे, तर माझ्या फील्डमध्ये मी काय काम करू शकतो. तुमच्याकडे डेडिकेशन टू डिझायर टास्क ही मेथॉलॉजी त्याच्यातनं यायला पाहिजे. त्यामुळं याच्यातून जी समग्रता जी आहे, ती समग्रता मला जे लागलेला अर्थ जो, ती समग्रता समग्र जीवनाला तुम्हाला लावता आली पाहिजे. इथिक्स हा त्याचा एक छोटा भाग आहे, पण ती जी जीवनदृष्टी आहे ती तुमच्या परीक्षा आणि याच्या पलीकडे जाऊन मिळवायला पाहिजे. त्याच्या दृष्टीने तुम्ही ते प्रयत्न करायला पाहिजे. आपल्या याच्यामध्ये टेक्निकली सांगायचं जर काय,
उदाहरणार्थ आता काय केलेलं आहे की काही टर्म्स घेतलेले आहेत, त्याची परिभाषा जी आहे, परमप्राप्तव्य अर्थ काय आहे, कर्तव्यादी नैतिक सिद्धांत त्याचा अर्थ काय आहे, किंवा आता इथं वाचलेला जो शब्द आहे काय, रेसेन्सी इफेक्ट म्हणजे काय आहे, स्पादवाद म्हणजे काय आहे, स्यादवादाची चर्चा जी आहे ती, उपमान म्हणजे काय, सर्परज्जू, आणि हे मी कशासाठी सांगतोय आता, जसं आर्मस्ट्रॉंग पामे नाव आलं, ही नावं तुम्ही पहा, याला पर्याय किंवा यातली कमी वापरलेली जी आहेत. म्हणजे समजा आपलं खेमकांचं नाव मी लिहिलं, तर मी चौथीला तिसरीला तुम्ही ज्या वेळेला असाल त्यावेळेला आपल्या डोक्यात जे तिथूनची नावं यायला पाहिजेत ना आपली. म्हणजे मी काय करतो, कुठनं तरी असं अचानक उचलतो आणि लिहितो ना, मग ते कृत्रिम असं वाटतं. हा कॅन्डिडेट 2002चा जर असेल किंवा 97चा, आता 97चे लोकपर्यंत इंटरव्ह्यूला जर असेल, तर त्यानं काय बघितलेलं असेल, 2006, 7, 8च्या आसपासचे साधारणतः आय एस आय पी एस लोक पहिल्यांदा मी ऐकलेले असते शाळांमध्ये याच्यामध्ये. मग तशी ओरिजिनॅलिटी आपल्याला येते का? टॉप डाऊन वर्क होणार नाही, बॉटम अप जायला पाहिजे, लोकलला होकल करायला पाहिजे. आणि त्याच्या दृष्टीनं याच्यामध्ये दिलेला आहे संकीर्णचा एक असा घटक जो आहे, तो संकीर्णमध्ये पण नव्या गोष्टी, त्यामुळं सेकंड याच्यामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत, मेजर कोड्स जे आपल्याला लागतात, अशी विपुल संख्या आहे. मी म्हणतो याच्यावर थांबू नका, याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, याच्याही पलीकडे जायला पाहिजे, की आपल्याला मिळालेल्या गोष्टी आणि त्याच्यातनं मिळालेली धारणा जी आहे की कोणकोणत्या, म्हणजे इमिट करू नका, इंटरलाइज करा, आणि इंटरलाइज झाल्यानंतर ते प्रेझेंट करण्याचा स्वतःच्या भाषेत प्रयत्न करा. लिहिण्याचं कौशल्य, बोलण्याचं कौशल्य दोन्ही वाढवायला पाहिजे. हे बोलण्याचं का, आता थोडं विषांतर वाटलं तरी बोलण्याची कौशल्य नसल्यामुळं सुद्धा बऱ्याचदा इंटरव्ह्यूला 135 140ला अडकतो. व्होकल व्हायला पाहिजे, बोललं पाहिजे, आपला मुद्दा कन्व्हिन्स करता आला पाहिजे. एखादं डायस मिळालं की लगेच येतं. त्यासाठी निरनिराळ्या महाराष्ट्र किंवा आशिषनं जसं म्हणलं की स्पर्धा घेतलेल्या होत्या, वक्तृत्व स्पर्धा घेतलेल्या आहेत, निबंध स्पर्धा आहे, तर याच्यामध्ये मला प्रिसाइजली बोललं पाहिजे. न बोलण्यामुळे सगळी चांगली तयार आहे, इंटरव्ह्यूला बोलता एक्सप्रेसच होता येत नाही. याच्यामुळे बऱ्याच लोक प्रेशराईज झालेले. आता मी बरेच इंटरव्ह्यू घेतले, दरवर्षी हा लक्षात येणारा मुद्दा आहे. त्यामुळे तुम्ही आता म्हणलं पण माझं पीजी झालेलं, सो व्हॉट, लगेच हे करायला पाहिजे. वेगवेगळं जिथं जिथं डायस मिळेल तिथं बोलायला पाहिजे. बोलण्यातून आपल्याला आपल्या विचाराची एक स्पष्टता येते. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं जिथं जिथं डायस मिळेल उपलब्ध करून घ्यायला पाहिजे. किंवा सवयला अगदीच काय ना, आपला स्वतःचाच ग्रुप केलाय, त्याच्यामध्ये प्रेझेंट केलं. अभ्यास मंडळांसारखे म्हणजे निरनिळ्या प्रकारचे स्टडी सर्कल्स आहेत आपले आपण तयार केलेले, त्याच्यात तुम्ही बोलला. बोलण्यावर भर, कारण 270, आता एमपीएससी पण ते 275च आहे. आता समजा ऍग्रीचे काही इंटरव्ह्यू झाले, 50 मार्काला आहे, तर 50 याला ते अगदी कमी याच्यात किंवा क्वेश्चन आन्सर वर्क होतं. जसं ते मार्क वाढतील तसं तसं तुम्हाला ते इलॅबोरेट करणं, कन्व्हिन्स करणं, आर्ग्युमेंट बिल्ड करणं, हे सगळं व्हायला पाहिजे. तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे, सरळ सरळ 1 ते 2 मिनिटं साधारण ते बोलायला लावतात आपल्याला, मग ते कसं बोलायचं. त्यामुळे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू याच्या दृष्टीनं हे समग्र असं मी वाचतो, की ते समग्र आहे, सम्यक आहे. त्या समग्र आणि सम्यकचा सगळ्यांना फायदा होईल. मी परत एकदा अभिनंदन करतो, नवीन पुस्तक आपल्या हातात आलेलं आहे, त्याच्याविषयी आणखी पुढचे सर बोलतीलच, रवींद्र सर बोलतीलच, आणि याच्यातनं मॅक्सिमम लोकांनी त्यातनं प्रेरणा घेऊन त्या प्रकारे रिप्रोड्यूस आणि ते रिझल्ट देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. धन्यवाद.